तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. अनेक सायास न करी न धरियास, अनेक सायास न करी न धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. मोक्षा महाघरी कामारिते दासी, कमी झालं. मोक्षा महाघरी कामारिते दासी, होय सांगवायसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची सेवा, दीन दुर्बळाची सेवा, दीन दुर्बळाची सेवा. घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. सेवेपूर्वी थोडासा परिहार तो असा. अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू, अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमौली श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, हे मॉनिटर कमी करा, सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये कुमारी ज्ञानेश्वरी राहुल परीठ हिच्या 6व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व अनेक साधू संतांच्या कृपाछत्राखाली ज्ञानेश्वरीचेच वडील अर्थात आपल्या सर्वांचं ज्यांच्यावर अतिशय निष्काम प्रेम आहे आणि त्यांचंही सर्वांवर अगदी निष्काम प्रेम आहे असे राहुलजी मृदंगवादक असं म्हणून मृदंगमणी, त्यांच्या सुंदर अशा संकल्पातून संपन्न होत असलेला हा 3 दिवसीय 4 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या उत्सवातील आजची ही 3ऱ्या
तिसऱ्या दिवसाची सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या आमंत्रणामुळं माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. त्यानिमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. खुला आवाज द्या, दबला. हरी असं राहा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, ठीक आहे, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लुटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राग रसिक श्री तुकोबारायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतायत. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म, मी जन्म घेईन, ही सुद्धा एक प्रतिज्ञा आहे. पूर्ण अभंगच प्रतिज्ञेच्या रूपानं आपल्याला पाहता येतो. तुकोबाराय बोलतात की देवा मी जन्म घेणार. घेईन मी जन्म ही पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा, याजसाठी देवा मी जन्म घेणार, ही प्रतिज्ञा झालीच, पण जन्माला येऊन काय करणार हे सुद्धा तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. काय करणार महाराज जन्माला येऊन? तुझी चरण सेवा साधावया. देवाशी तुकोबाराय बोलायला लागली, देवा मी जन्म घेणार, जन्माला येऊन हेच करणार. हेच म्हणजे काय करणार? तर तुझी चरण सेवा साधावया. तुझी सेवा करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ देवा, आणि जन्माला येऊन आम्हाला तुझी सेवा करायची आहे. देव म्हणायला लागले, तुकोबाराया माझ्या चरणाची सेवा करायची असा जर तुमचा संकल्प असेल तर ही गोष्ट शक्य नाही. कारण प्रत्येक दिवशी रोज तुमच्या समोर मी सगुण साकार रूपानं प्रगट व्हावं आणि मग तुम्ही माझी सेवा करावी, हे संभव नाही कलियुगामध्ये. तुकोबाराय म्हणले, तुला प्रगट हो कोण म्हणतंय? तुझ्या चरणाची सेवा करण्याचे आमचे मार्ग 3 आहेत. पहिला मार्ग हरिनाम कीर्तन, दुसरा मार्ग संतांचे पूजन, आणि तिसरा मार्ग घालू लुटांगण महाद्वारे. तुकोबाराय बोलतात की नाही, ही देवाच्या सेवेचे मार्ग आहेत बरं का. देवाचं नामस्मरण ही सुद्धा देवाची सेवा आहे. पुढे विचार करू आपण या सगळ्या गोष्टीचा. संतांची सेवा ही सुद्धा देवाची सेवाच आहे. आणि घालू लोटांगण महाद्वारे याचा मला वाटलेला अर्थ सांगतो. घालू लोटांगण महाद्वारेचा अर्थ आहे की पंढरीची वारी करणं. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा भगवान श्री विठ्ठलाच्या रूपानं जिथं पंढरी क्षेत्रात उभे तिथं जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, विधितो हरिकथा ऐकावी, प्रदक्षिणा करावी आणि महाद्वारात लोटांगण घालावं. अर्थात हे वारीचं स्वरूप आहे. म्हणजे वारीच्या रूपानं देवाची सेवा करता येते, संतांच्या रूपानं देवाची सेवा करता येते आणि नामस्मरणाच्या रूपानं देवाची सेवा करता येते. आणि या 3 प्रकारानं तुझी चरणसेवा साधावया. घेईन मी जन्म, मी जन्म घेईन असं तुकोबाराय बोलतात. देव म्हणायला लागले, महाराज अहो जन्माला येणं सोपं नाही. जन्माला येणंच नव्हे, जन्माला आल्यानंतर जगणंही सोपं नाही. का सोपं आहे? अजिबात सोपं नाही. जन्माला आल्यानंतर अनंत दुःख भोगावी लागतात जीवनामध्ये. प्रमाण अनेक आहे त्याच्यासाठी. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती भयकापचित्ती भरला असे. जन्माला आल्यानंतर काय थोडं दुःख आहे का? जीवित्व वेचले वियोगे, हिंडता प्रवास वाऊगे, काही व्याधी पीडा रोगे, केलिया भोगे तडातोडे. याचा जर अर्थ आपण लक्षात घेतला तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचाही प्रवास काही सुखाचा नाही. वाटतो आपल्याला ती गोष्ट वेगळी आहे. कधी वाटतो? वारीला गेलं की वाटतं काय जीवन आनंदी आहे हो, कीर्तनात बसलं की वाटतं काय आनंदाचे क्षण आहेत हो. पण संसारात पडलो की दुःखच आहे नशिबाला. दुसरं काय आहे? बहुया उदराचे कष्ट, आम्हासी केले कर्मभ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ते. आता किती प्रमाण देता येतील संत वचन. जगणं सुखरूप नाही आणि तुम्ही तर म्हणताय जन्म घेईन. तुकोबाराय म्हणले, हो देवा आम्ही जन्माला येणार, तुझं नामस्मरण करणार, संत सेवा करणार, तुझी पंढरीची वारी करणार, तुझी सेवा या रूपानं करणार. आणि हे करत असताना आमची अपेक्षा अशी नाही की देवा मी जन्माला येणार आहे, तुझी सेवा करणार आहे म्हणजे आम्हाला VIP ट्रीटमेंट दे म्हणून. नाही नाही नाही. मग आनंदे निर्भर ही सेवा करत असताना आम्ही आनंदानं भरलेली असू. निर्भय शब्द नाही बरं का, हा शब्द निर्भर.
निर्भर शब्दाचा अर्थ आहे तृप्त, निश्चिंत, कुठल्याही आशांतकरणामध्ये न ठेवता आम्ही आनंदे निर्भर असो, आनंदानं ओतप्रोत भरलेले आम्ही असू. आणि देवा तुला आम्हाला कुठं जन्माला घालायचं तिथं घाल, भलते ठाई कुठेही घाल बरं का. असंच प्रमाण एक नाटामध्ये, इतुके करी भलत्या परी, भलत्या भावे तुझे द्वारी, राहे न दास हो निकामारे, वदो वैखरी नित्यनाम. कान्होबा महाराजांचा अभंग आहे नाटामध्ये. महाराज बोलतात की नाही, काही असो देवा तुझी सेवा घडावी अशी कृपा कर. मग म्हणा येईल तो जन्म दे, भलते कुळी भलत्या ठाई, ते मी साकडे घालीत नाही, पण चरणी हुनी तुआ, हृदया हुनी तुआ नव जावे. आमच्या हृदयातून तू जाऊ नको देवा, कुठं जन्माला घालायचं तिथं घाल. तू गीतेत म्हटले ना, क्षिपाम्य जस्त्रम शुभानासुरी श्वेव योनिषु, 16 अध्याय का, 16 अध्यायात भगवान बोलले बघा, द्विशतक क्रूरान संसारेषु नराधमान, क्षिपाम्य जस्त्रम अशुभा, अशुभ योनीमध्ये त्याला घालतो. ज्ञानवर्ण्याचा विस्तार फार गोड केलाय. आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे, अशा ठिकाणी त्याला जन्म येतो की जिथं खायला काय नाही. आपुल्या गरळ जाळी होत असे अंगाची पेंदळी, ते सर्पकरी बिळी निरुंधला. असला जरी जन्म दिला तरी आम्ही तुला कधी शिकायत करणार नाही. आमची काही सुद्धा तक्रार तुझ्या दरबारात नसणार आहे. अनेक आनंदे निर्भर असो, भलते ठाई कुठेही असो, आम्हाला फक्त सेवा करायची आहे. त्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाचं कोणाला पडलंय? सुखदुःखा नाही चाडा महा. आम्ही परमार्थ करतोय, सेवा करतोय म्हणजे सुख मिळावं म्हणून थोडंच करतोय. आमचा आनंद म्हणून आमची सेवा सुरू आहे. त्यामुळं कुठं जरी जन्म झाला आणि किती जरी दुःख जीवनात आले त्याबद्दल आमची तक्रार नाही देवा. आणि आनंदे निर्भर असो, भलते ठाई सुखदुःखा नाही चाडा महा. म्हणले महाराज मग जन्माला येऊन सेवेबरोबर अजून काय साईड बिझनेस? तुकोबाराय म्हणले अनेक सायास न करी, सेवेशिवाय दुसरं काही करणार नाही. म्हणजे नामस्मरण, संत सेवा आणि वारी याच्यापेक्षा दुसरं आम्ही आमच्या जीवनात काही करणार नाही. उदरनिर्वाहाचं कसं महाराज? चिरंजीव पदामध्ये नाथ महाराजांनी साधकांसाठी उदरनिर्वाहाची पद्धत सांगितली. भिक्षा घ्यावी, कोरांना मागावं, त्याच्यात जे प्राप्त होईल त्यात संतुष्ट राहावं. साधकांना उपदेश करताना शंकराचार्यांनी सुद्धा असं सांगितलं, क्षुद्व्याधीश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन संतुष्यतां. किती गोड श्लोक आहे बघा. क्षुद्व्याधी ही भूक ही व्याधी आहे असं समजावं आणि भूकरूपी व्याधीचं औषध समजून जेवण करावं. क्षुद्व्याधीश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं, भिक्षेतलं अन्न औषध समजून भुज्यतां जेवावं. आणि स्वाद्वन्नं न तु याच्यतां, स्वादिष्ट अन्नाची अपेक्षा करू नये. प्राप्तेन संतुष्यतां, जे विधिवशात प्राप्तेन संतुष्यतां, त्यात आनंद समाधान मानावं. तुकोबाराय बोलतात त्याच्यामुळं आम्ही खाण्यापिण्याची सुद्धा आशा करणार नाही. पाळनाची नाही चिंता, तुकोबारायचं प्रमाण आहे बघा. पोटाची चिंता करायची गरजच नाही महाराज. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासे. हे तुकोबारायांना चांगलं माहिती आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात अनेक सायास न करी. याचा मला दुसरा एक अर्थ करायचा आहे. संसारासाठी तर दुसरा सायास करणार नाहीच, पण नाम, संतसेवा आणि वारी याच्यापेक्षा दुसरं पारमार्थिक साधन सुद्धा करणार नाही. जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. म्हणून हे काही करणार नाही. अनेक सायास न करी. म्हणजे बरोबर सायास करणार नाही ठीक आहे, पण सेवा करून तुम्हाला काय मिळवायचं आहे? तुकोबाराय म्हणले अनेकासन धरी. आम्हाला सेवा सोडून दुसरी कशाची इच्छाच नाही. सेवा मिळावी म्हणूनच सेवा करायची. महत्त्वाचा विषय आहे बरं का. थोडं बाउन्सर चालल्यासारखं वाटायलंय, पण बाउन्सर नाहीत हे. अगदी जर खरंच ध्यान देऊन ऐकलं तर तुकोबारायांची परमार्थाची काय उंची आहे याचं हे स्वरूप आहे.
तुकोबराची प्रतिज्ञा म्हणजे तुकोबरांच्या साधनेचं भक्ती करण्याच्या उंचीचं हे स्वरूप आहे अभंग म्हणजे. तुकोबराय म्हणतात आम्हाला सेवा करून काही मिळवायचं नाही आणि सेवेशिवाय दुसरं काही करायचं नाही. म्हणजे साधन म्हणूनही सेवाच करायची आहे आणि साध्य म्हणूनही सेवाच करायची आहे. म्हणून आणि कसायासन करी म्हणजे साधन म्हणून सेवाच करणार, आणि कासन धरी म्हणजे साध्य म्हणूनही सेवाच करणार. म्हणले महाराज पण सेवा करायला लागल्यानंतर काय कमी मिळतंय का? खरं बरं काय. अहो नुसता कीर्तनाचा विषय लक्षात आला आणि कीर्तन करायला लागले तर एवढं मोठं मिळतंय. मग खऱ्याच अंतरंग भक्तीनं जर खराच एखादा साधक कीर्तन करायला लागतं त्याला किती मिळेल? किती मिळेल गणित नाही. हे भौतिक संपत्ती ऐश्वर लौकिक हे तर सहजच मिळेल, पण जर खऱ्याच आत्मीयतेनं भगवत सेवा होत असेल तर रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती, अष्टमहासिद्धी ओळंघती द्वारी नवजती दुरी. महाराज बोलले की नाही, हे सगळं ऐश्वर्य प्राप्त व्हायला लागेल त्यावेळेला तुम्ही कसं करणार? तुकोबराया तुकोबरायाने सांगितलं होईन उदास सर्व व्हावे. ज्या ज्या वेळेला जे जे काही आम्हाला प्राप्त व्हायल्यासारखं वाटेल त्या प्रत्येक वस्तूवर आम्ही उदास होऊ. उदास हे बोलणे माया. बोलू नका, बोलू नका, आता बोलू नका बरं. कुठवर आलतो ते मीच म्हणतो म्हणलं बोलू नका, कारण चौबदार मामा म्हणाले की 25-30 जणाला ऐकू चालले बोलू नका म्हणून. चला ठीक आहे, कुठवर आलतं? होईन उदास. सेवा करून जे जे काही आमच्या पदरामध्ये पडेल किंवा सहज आम्हाला प्राप्त होईल त्या सगळ्या ऐश्वर्यापासून आम्ही उदास होऊ. त्याचा त्यागही करणार नाही, कारण कदाचित एखाद्या वस्तूचा त्याग करत असताना त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. त्याचा भोगही घेणार नाही, कारण त्याच्याबद्दल मोह निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे राग तरी निर्माण होईल नाही तर द्वेष तरी. राग शब्दाचा अर्थ अनुराग, त्याच्याबद्दल प्रेम मोह जडू शकतो किंवा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो. म्हणून आम्ही सोडूनही देणार नाही आणि डोक्यावरही घेणार नाही, फक्त उदास वृत्तीनं राहणार. उदास वृत्तीनं शब्दाचा अर्थ आहे मध्यस्थ राहणार, त्याच्याबद्दल आसक्त राहणार नाही. महाराज बाकीच्या गोष्टी कशाला ठेवायच्यात? सेवा करण्यासाठी धारण केलेला संतांनी जो देह आहे त्या देहाबद्दल सुद्धा ते तसेच अनासक्त आहेत, उदास आहेत. का? वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुली असतानाही. घरावरी शब्दाचा अर्थ इथं देहापासून घ्यायचा. देहावर सुद्धा संतांचं तेवढं प्रेम नाही. म्हणून होईन उदास सर्व भावे. असं नाही कळलं तर आपला गावठी दृष्टांत देतो. ज्ञानोबांनी दिलेला आहे पण गावठी पद्धतीत सांगतं. एका नवीन मुलीचं लग्न ठरलं. हां म्हणा, आता हां तर म्हणा, मी एवढं बोलालो की ते सगळे सिरियस झाले होते ना. मुलीचं लग्न ठरलं. मुलाकडचे जे होते ते त्यांच्याच दृष्टीनं त्यांनाच वाटत होतं आम्ही लय प्रतिष्ठित नव्हते, पण वाटत होतं. त्यांना वाटत होतं ते स्वयंघोषित प्रतिष्ठित होते ते. आता सून घरी आणायची. कुंकवाचा कार्यक्रम होता. कुंकवाच्या कार्यक्रमाला सुनेच्या अंगावर सोनं घालावं लागतं. यानं विचार केला तर आपली तर प्रतिष्ठा गावात अशी आहे, आपल्या घरात तर खायला अन्न नाही, आणि आता जर आपण तिच्या अंगावर सोनं नाही घातलं तर आपली नक्कीच लोक खिल्ली उडवल्याशिवाय टिंगल केल्याशिवाय राहणार नाहीत. एक त्याचा चांगला जिवलग मित्र होता. त्या मित्राकडे गेला आणि सांगितलं, मित्राला सांगितलं म्हणे बघ आता अशी अडचण आहे. मित्राने सांगितलं अरे अडचणीचं काय? म्हणे मी आहे ना, मला माहिती आहे. म्हणजे तू जरी आमंत्रण देणं नसलं तरी मी उद्या येणार आहे कार्यक्रमाला. कुंकवाचा कार्यक्रम आहे, आपल्या घरी सून येणार आहे. त्यानं सांगितलं अडचण ती नाही, अडचण तिच्या अंगावर सोनं घालायला माझ्याकडं सोनं नाही. यानं मला किती पाहिजे तेवढं माग, माझ्याकडे भरपूर आहे. त्यानं 20 तोळे सोनं दिलं. हां म्हणा, आपल्याला द्यायचं नाही, घ्यायचं नाही, सांभाळायचं नाही. किती तोळे दिलं? 20 तोळे सोनं दिलं. आणि 20 तोळे सोनं दिलं की हा घेऊन आला. मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रमामध्ये सगळे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर यानं 20 तोळे दागिने त्या सुनेच्या अंगावर घातले. तिला वाटायला आनंद. म्हणजे काय माझं सासर आहे, माझ्या मैत्रिणीला एवढा मोठा हुंडा घेतला लोकांनी तरी एवढं सोनं घातलं नाही. कमी हुंडा घेऊन एवढ्या श्रीमंत घरात
माझा विवाह होतोय, खरीच मी भाग्यवान आहे असं मनामध्ये घोकत होती. कमी जास्ती 2 महिन्यानंतर लग्न झालं. 2 महिन्यानंतर लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सून घरी आली, इकडं सासरी आली आणि मग एक दिवशी सासऱ्यानं जवळ घेऊन सांगितले, बाळा इकडे म्हणे. बोलवलं. म्हणे काय बाबा? काही नाही, जरा सोनं सांभाळून वापर. ते म्हणले हो एवढं डोकं आहे म्हणे मला हे सोनं आहे म्हणून. 50,000 रुपये तोळा याची सुद्धा मला जाणीव आहे, मी अगदी सांभाळून वापरते. त्यानं मला तसं नाही. मग हे एखादा मणी हरवला तर माझी भरून द्यायची ऐपत नाही. भरून द्यायची माझी ऐपत नाही आणि हे सोनं काहीतरी हरपावून ठेवशील. तिने म्हणली असं का म्हणताय? मग त्यानं सगळं सांगितलं की हे माझ्या मित्राचं आहे, अजून महिनाभर तुझ्या गळ्यात राहील, त्यानंतर त्याचं त्याला आपल्याला वापस द्यायचं आहे. आता इतके दिवसही हिनं सोनं अंगावर घातलं. ऐका, इथून पुढेही तो मागायला येईल तोपर्यंत सोनं हिच्या अंगावर. पण काय बदल असेल हो? इतके दिवस घालत होती माझं सोनं आहे म्हणून, पण आता घालील, अंगावरही परिधान करील, पण हे माझं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल अनासक्त होऊन त्याला गळ्यामध्ये घालील, साक्षी भावानं गळ्यामध्ये घालील. संतांनी देह सुद्धा तसा धारण केलाय. ज्ञानोबरायाचा दृष्टांत आहे. आगा जायाचे जैसे लेणे, अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास जयाचे. संतांची उदासीनता देहाबद्दल अशी आहे. आपण प्रमाण सर्वजण म्हणतो, भक्ताईसे जाना जे देहे उदास, लटिके वचन नाही देही उदासीन. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. संत उदास आहेत, ते देहावर उदास आहेत, तर देहासंबंधानं आलेल्या पसाऱ्यावर तर ते निश्चित उदास आहेत. होईन उदास सर्व भावे. म्हणून ज्ञानोबरायांना जेव्हा समाजामध्ये हेळसांड व्हायली होती तेव्हाच रेडा बोलवून लोकांना अट्रॅक्ट करता आलं असतं. काय अडचण होती ज्ञानोबरायांना रेडा बोलवणं? काही अडचण नव्हती. आधीच भिंत चालवता आली असती, लोकांना चमत्कार दाखवून पायावर लोळवता आलं असतं, पण ज्ञानोबरायांनी ते केलं नाही. मग बोलावला कशासाठी रेडा? तर गर्वद्विजांचा हरविला, त्यांचा गर्व जावा म्हणून यांनी वापर केला. स्वतःसाठी साधू कुठलीच वस्तू वापरत नाही. या अर्थानं संत त्यांच्याजवळ असलेल्या अनेक दैवी शक्तींना सुद्धा त्याबद्दल सुद्धा ते उदास आहेत, कारण त्यांना त्याचा वापर करून लोकात पदप्रतिष्ठा पाहिजे नाही आहे. त्यांना पाहिजे ती संत सेवा. म्हणून होईन उदास सर्व भावे. मग देव म्हणायला लागले, तुकोबाराया अहो एवढी सेवा करून नुसतंच सेवा करायचं असं म्हणतात. ती सेवा करताना सुख मिळो दुःख मिळो, कुठेही जन्म मिळो, कसंही असो काही असो, पण ही सेवा करून तुम्हाला काय पाहिजे नेमकं सांगा. तुकोबाराय म्हणले, देवा जर होईन उदास सर्व भावे म्हणतोय तर मग आता कशाची अपेक्षा आहे मला? नाही म्हणे, का मोक्ष वगैरे पाहिजे म्हणून तुमचं ही चाललेलं आहे? तुकोबाराय म्हणले, काय देवा म्हणे, अरे मोक्षच पाहिजे असेल तर तुला येऊन बोलायची काय गरज आहे? मोक्ष तर आमच्या घरी आहे. मोक्षा महाघरी कामारी ते दासी, होय सांगवयसी तुका म्हणे. तुकोबारायांनी उपक्रम आणि उपसंहार असा सांभाळाय बघा तुम्ही. घेईन मी जन्म म्हटल्यानंतर काही माणसं डोकं चालवतील, म्हणजे महाराज जन्माला यावंच लागतं म्हणून घेईन म्हणतायत. पण तुकोबारायांनी या सगळ्या लोकांची शंका निवारण केली. आम्हाला जन्माला यावं लागत नाही, आमच्या घरी मोक्ष आहे. मोक्षाच्या महासी नाही अवघड, तो असे उघड गाठोळीस. संतांना मुक्तीचा पांग नाही महाराज, मुक्ती पांग नाही. विष्णूची या दासा गर्भवास संसार तो कैसा न देखती. संतांना मुक्तीचं पांग नाही, अर्थात मुक्तीसाठी मोक्षासाठी अट्टहास करावा लागत नाही. मग मोक्ष ज्यांच्या ताब्यात आहे, जन्ममरण ज्यांच्या हातात आहे, ते तुकोबाराय देवापुढं म्हणतात, देवा जरी जन्ममरण हातात असलं तरी आम्हाला स्वर्गात वैकुंठात राहून निवांत राहायचं नाही. मग खाली यायचं आहे आणि खाली येऊन तुझ्या सेवेमध्ये रत व्हायचं आहे. म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. असा अत्यंत महत्त्वाचा तुकोबारायचा अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ भाव आपण पाहिलेला आहे. सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी पुढे अभंगाची सेवा करूया. एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई Om
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. ज्या निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत, सर्वांना हेतू माहिती आहे. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहोत. मनुष्य देह मिळाला की मनुष्य देहाचं पूर्णत्व आणि त्या पूर्णत्वासाठीचं जगणं असा अर्थ आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जगद्गुरु तुकोबारा इथं देवापुढं प्रतिज्ञा करतायत. आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत. खरं पाहता जन्म या गोष्टीचा जर आपण विचार करायला लागलो तर या मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य देहामध्ये जन्माला येणं हे फार मोठं सौभाग्य आहे. कारण मनुष्य देह म्हणजे हा सामान्य देह नाही. या देहासंबंधानं अनेक संतांनी तोंड भरून वर्णन केले आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शन वगैरे वर्णन आहे. पण दुर्लभो मानुषो देहो, मनुष्य देह दुर्लभ आहे महाराज. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. पण महाराज या देहाला दुर्लभ म्हणून सांगण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की हा देह फार महत्त्वाचा आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. या देहाचा उपयोग करून भगवत स्वरूपाला प्राप्त होता येतं महाराज. आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो आलो, आम्ही जन्मालो जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, पदवी घेणे, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात या देहाचं हे वैशिष्ट्य आहे. मनुष्य देहायसा निध, साधेल तरे साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मनुष्य देह अत्यंत महत्त्वाचा देह आहे. या देहानं जे साध्य करू म्हणेल ते साध्य करणं शक्य आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. नाथ महाराज भागवतात बोलतात मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकोनी दिधला असे. परमात्म्याने भगवंताने आपल्याला या मनुष्य देहाला अधिकार दिलेला आहे. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साध्य होय शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म. आ शरीर उत्तम चांगले
त्याच्यासाठी पांढरी 3ला लागते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. भगवत स्वरूपता या देहानं प्राप्त करता येते. म्हणून या देहाचं मूल्य कळालं पाहिजे. बऱ्याच वेळेला घोळ होतो महाराज. काहींना हा मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काहींना हा मनुष्य देह मिळाला नाही पण कळाला. काहींना हा मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. काहींना हा देह मिळालाही आणि कळालाही. वेळ वाढत जाईल म्हणून सांगत बसत नाही. पण पशुपक्ष्यांना देह मिळालाही नाही आणि अनेक खानी आहार निद्रा भय मैथुन बालत्व तारुण्य जरा प्रधान पुरा भोग तेथे. त्यांना मिळालाही नाही कळालाही नाही. देवादिकांना मिळाला नाही पण कळाला मात्र. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. का त्यांना मिळाला नाही पण देहाचं महत्त्व कळालं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. त्यांना देह मिळाला नाही पण आपल्याला देह मिळाला पण खरंच सांगा कळाला का हो. आणि जर कळाला असता तर आपण विषयामध्ये लावलाच नसता. अन्यथा विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. हे प्रमाण जन्मालाच आलं नसतं. ज्या अर्थी तुकोबरा हे बोलतायत त्या अर्थी आपल्याला देह मिळाला पण विषय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. नरदेह ठाव पावोनी नारायणी भाव नुपजे. जीव विषय ओढे भुलले यांची कीव कोण करेल. वैकुंठवासी पठाडे बाबा असा अन्वय करायचा या चरणाचा. सांगण्याचं काय कारण आहे. एवढा सुंदर मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. काच्यार्थम विस्मृतम रत्नम हरेर नामैव केवलम. शंकराचार्य बोलतात की नाही, विषयादी गोष्टीच्या भौतिक काचाप्रमाणे असणाऱ्या सुखाच्या अपेक्षेनं महारत्न असणारं नाम आपण विसरलो. यावरूनच कळतं की आपल्याला देह मिळाला पण कळाला नाही. पुढं चला. साधकांना देह मिळालाही आणि कळाला आहे. संतांना का म्हटलं नाही. संतांना मिळाला असं म्हणण्याची गरज नाही. ते स्वतःहून येतात. त्यामुळे मिळण्याचा कळण्याचा विषय संताकडं नाही. ते पूर्ण आहेत. पण साधकांना देह मिळालाही आणि कळालाही. हेच बघायचं झालं तर चिरंजीव पदात बघा ना. देह किमर्थे निर्मिला तो मी विषय स्वार्थी लाविला. थिथा परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार हा. ऐसा अनुताप वाहता चित्ता वैराग्ये तयाच्या हाता. म्हणजे साधक देहाला जाणतो. त्याला देह मिळालाही आणि कळालाही. असा अमौलिक देह प्राप्त झाला. आणि तो देह ज्या तिथीला दिनांकाला प्राप्त झाला तो क्षणसुद्धा एका दृष्टीनं मौलिक मानावा. आणि म्हणूनच असा मूल्यवान दिवस मूल्यवान कार्यात समर्पित व्हावा. हेही महत्त्वाचं आहे. नाही तर मूल्यवान देह ज्या तिथीला मिळाला त्या तिथीला जर पार्ट्यान अमुकन तमुक होत असेल तर ते काय आहे हो. ते निरर्थक गोष्टी आहेत. इतका मूल्यवान देह ज्या तिथीला मिळाला ती तिथी भगवन नामचिंतनात, ती तिथी संत सेवेमध्ये, ती तिथी भगवत चिंतनामध्ये व्यतीत व्हावी, सार्थक व्हावी हाच हेतू ठेवून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यातली माझ्याकडे आलेली ही 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. खरं तर शुभेच्छेच्या रूपानं आपण आपल्या शब्दानं शुभेच्छा द्याव्या एवढी काय आपली वाणी म्हणजे माझी वाणी पवित्र नाही. पण संतांच्या शब्दानं शुभेच्छा द्यायची झाली तर पहिल्या दिवशी जो अभंग झाला आहे तोच. अकल्पायुष्य पावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. याच शुभेच्छा खरं तर ज्ञानेश्वरीला इथं उभं राहून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून याच शुभेच्छा तिला मनोमन देऊन भगवत सेवा, संप्रदायाची सेवा, थोडंसं पुढं बोलायचं झालं तर आत्मसेवा. आत्मसेवा म्हणजे आत्मोद्धारासाठी तिच्या हातून अखंड जीवनातला प्रत्येक क्षण ना क्षण सार्थकी लागो एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा
तिला मनोमन आरोग्य संपन्न, ज्ञान संपन्न, वैराग्य संपन्न, भक्ती संपन्न जीवन प्राप्त हो. ऐश्वर्य आदी गोष्टी प्राप्त होणं ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. ते प्राप्त झालं काही नाही झालं काही जीवनात एवढा फरक पडत नाही. पण वैराग्य प्राप्त व्हावं, भक्ती प्राप्त व्हावी, ज्ञान प्राप्त व्हावं. ज्या योगानं मोक्षाच्या द्वारामध्ये इथं पातकेकरिता पुढे आहे त्यावेळेला उत्तर द्यायला आपल्याजवळ काय तर जबाब असला पाहिजे. ओळखी नाही तरी झाला घोरागा है ना. त्यावेळेला तिथं ओळख दाखवण्यासाठी वैराग्य पाहिजे, ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे. हे सगळंच ज्ञानेश्वरीच्या जीवनात प्राप्त व्हावं, राहुल महाराजांच्या जीवनात प्राप्त व्हावं. आणि या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहोत म्हणून आपल्याला सुद्धा भगवंतांनी तशी कृपा करावी एवढी प्रार्थना प्रभू चरणी करून अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. विठोबा जय जय घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लुटांगण महाद्वारे. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय प्रतिज्ञा करतायत. प्रतिज्ञेच्या संबंधानं विचार जर करायचा झाला, विस्तार करत नाही, थोडक्यामध्ये पुढचा विषय बोलतो, कारण वेळ सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळं धावत्या वेगात सगळा आपण विचार करू. प्रतिज्ञेच्या संबंधानं जर विचार करायला लागलं, काहींची प्रतिज्ञा निरर्थक आहे, काहींची प्रतिज्ञा सार्थक आहे, काहींची प्रतिज्ञा आत्मोद्धारासाठी झालेली आहे आणि काहींची प्रतिज्ञा जगदुद्धार करणारी आहे. प्रतिज्ञेच्या संबंधानं जर आपण विचार करायला लागलो तर हा विचार आपल्याला करता येईल. काहींची प्रतिज्ञा निरर्थक आहे. संसारासंबंधानं जेवढ्या म्हणून प्रतिज्ञा होतात त्या सगळ्या प्रतिज्ञा कशा आहेत हो? निरर्थक प्रतिज्ञा आहेत. कारण किती जरी चांगला संसार केला तर त्याच्या जीवनाला धिक्कारच आहे. आज कसं म्हणता, साधू लोकाला असंच वाटतं, रे मंचाद्य कुटुंबाशाम संन्यासी सर्वथा सुखम. साधूला वाटतंच. तुम्ही संसाराला निरर्थकच म्हणणार नाही. नाही नाही. एका संसारिकाच्या मुखातून जेव्हा वैराग्य त्याला झालं तेव्हा निघालेले शब्द ऐका. काय नाव त्याचं विसरलो, भर्तृहरी. भर्तृहरी, राजा भर्तृहरी. त्याचं राणीवर फार प्रेम होतं म्हणे. तोच ना? हो बरोबर आहे. हां, त्याचं राणीवर फार प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की कार्य चांगलं चालवायचा, शासक चांगला होता, शास्ता होता व्यवस्थित प्रकारचा. पण बायकोविषयी पुढे आला की किती जरी राज्याचं संपत्तीचं नुकसान व्हायला लागलं तर त्याला दिसायचं नाही. एका साधूंनी विचार केला, याच्या दृष्टीमध्ये जो हा मोहाचा पडदा आलेला आहे तो घालवला पाहिजे. त्यासाठी त्यानं एक फळ दिलं राजाला आणि सांगितलं, राजा हे फळ खा, अमर होशील. राजा फळ घेऊन घरी आला उड्या मारत. फळ खाल्लं तर मी अमर होणार. पण एकदा बायकोला समोर पाहिलं की सगळंच विसरला, म्हणायला लागला, मी जर हे फळ खाल्लं, अमर झालो, बायको मेली तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? आता याच्यावरून अनुमान करा किती बायकोवर प्रेम होतं. मग विचार केला की आपण अमर होण्यापेक्षा राणी अमर व्हावी म्हणून तिला फळ दिलं. पण बायकोचं प्रेम म्हणजे त्या राणीचं प्रेम भर्तृहरीवर नव्हतंच. ते कोणावर होतं? एका गावातल्या 4 पुरुषावर होतं. श्लोकाच्या आधाराने विचार केला तर एका गावातल्या किंवा त्या राजमहलातल्या एका पुरुषावर होतं तिचं प्रेम. साप्यण्यमिच्छति जनम. श्लोकाच्या आधाराने विचार, ती दुसऱ्याच एका पुरुषावर प्रेम करत होती. आणि अशी कथा सांगितली जाते की प्रधानावर तिचं प्रेम होतं. तिनं विचार केला, मी फळ खाल्लं आणि जर प्रधान मेला तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? ते फळ कुणाला गेलं? हा म्हणा की प्रधानाला गेलं. प्रधानानं हातात फळ घेऊन विचार, प्रधानाला राणी आवडतच नव्हती.
त्याचं प्रेम एका गावातल्या नगरवधूवर होतं, गणिकेवर होतं, वेश्येवर होतं. त्यानं विचार केला, मी फळ खाल्लं आणि ती जर मेली गणिका तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. त्यानं ते फळ कुणाला दिलं? बोला की. त्या गणिकेला दिलं, वेश्येला दिलं, नगरवधूला दिलं. आणि मग ती हातात फळ घेऊन विचार करायला लागली, इतकं अमर व्हायचं हे फळ आहे, मी खाईन, अमर होईल. पण अमर होऊन काय आहे माझ्या जीवनात? जर हेच कृत्य करण्यासाठी मला अमर व्हायचं असेल तर अमर होण्यात माझा अर्थ नाही. त्यापेक्षा माझ्या देशाचा राजा इतकी सुंदर प्रजा सांभाळतो, मी हे फळ त्याला दिलं तर कदाचित राज्याचं आपल्या कल्याण होईल. तिनं ते फळ आणून कुणाला दिलं? राजाने विचार केला, सकाळी 9 वाजता आपल्यापासून गेलेलं फळ तुळजापूर मार्गे व्हाया कस काय धारोळ मार्गे फिरून वापस आपसिंग्यात आलं बा. आणि मग विचार केला की आता याचा उलटा तपास लावला पाहिजे. राजा आहे तिथं काय? त्या वेश्येला विचारलं, काय ग म्हणे, हे फळ दिलं कोण? सगळा उलटा तपास लागला. प्रधानाचं तिनं नाव घेतलं. प्रधानाला विचारलं, तुला कोण दिलं हे फळ? राणीचं नाव पुढं आलं. राणीला विचारलं, कसं काय असं केलं म्हणे. मग राणीनं स्पष्ट सांगितलं की हे बघा म्हणे, तुम्ही किती जरी जीव मला लावत असाल तरी माझा जीव याच्यात आहे. प्रधानानं सांगितलं, राणीनं किती जरी माझ्यावर प्रेम केलं तर माझा जीव हिच्यात आहे. आणि हिनं सांगितलं, मी किती जरी मोठ्या अकृत्यामध्ये असले तरी राजा म्हणून माझं प्रेम तुमच्यावर आहे. असं म्हटल्यानंतर ते फळ डोळ्यापुढं घेऊन तो भर्तृहरी एक श्लोक बोलायला लागला. याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजननोन्यसक्तः अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. फार गोड अर्थ याचा. याम चिंतयामि सततम, जिचा मी अखंड विचार करतो. सा मयि विरक्ता, सा हे तृतीय पुरुषी स्त्रीलिंगी आहे. ती, सा शब्दाचा अर्थ स म्हटलं की पुल्लिंगी तो, सा म्हटलं की ती. व्याकरण आहे, मला काही व्याकरण येत नाही, उगा अवघडात पडत नाही. पण याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता, ती राणी माझ्याबद्दल कधीच प्रेम धारण करत नाही, जिच्याबद्दल मी एवढं प्रेम धारण केलं. म्हणजे बरोबर, ती राणी ज्या कुणावर प्रेम करते मग? याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सा अन्यम जनम इच्छती. ती एका दुसऱ्याच पुरुषावर प्रेम करते. म्हणजे तो पुरुष तरी त्या राणीवर प्रेम करतो का? नाही नाही नाही. सजननोन्यसक्तः सजनः अन्यासक्तः, तो पुरुष सुद्धा एका दुसऱ्याच स्त्रीमध्ये आसक्त आहे. आणि माझी बायको माझ्यावर प्रेम करावं म्हणून मी इतका अट्टहास करणार आहे, पण ही वेश्या माझ्या पुढे हे अमर व्हायचं फळ घेऊन येते, आहे की नाही? सजननोन्यसक्तः अस्मत्कृतेच परितुष्यति काचिदन्या, माझ्या या चारित्र्यावर दुसरीच कुणीतरी प्रसन्न आहे माझ्या पत्नीपेक्षा, तिनं हे फळ आणून दिलं. हे सगळं चक्कर ज्या कामानं चालवलंय की नाही, त्या कामाचे आम्ही चौघच्या चौघ हे झालो, पायीक झालो. म्हणून धिक्तांच, राणीकडे बोट करून तिचा धिक्कार असो, धिक्तंच त्याचा धिक्कार असो म्हणजे प्रधानाचा, धिग इमांच ह्या वेश्येचा धिक्कार असो, आणि धिगमांच माझा सुद्धा धिक्कार असो. म्हणे मी काय बोलतो हे सगळं? संसार किती जरी चांगला केला तर शेवटी स्वतःच्या डोळ्यात सुद्धा स्वतःला पडावं लागतं. स्वतःला धिक्कार दिला की नाही भर्तृहरीनं? धिक्तांच तंच मदनंच म्हणजे कामाचाही धिक्कार असो, आणि इमांच मांच हिचाही धिक्कार असो, आणि माझाही धिक्कार असो. म्हणून संसारातली केलेली प्रतिज्ञा ही निरर्थक प्रतिज्ञा आहे. किती जरी चांगला बंगला बांधला, किती जरी मोठी प्रॉपर्टी कमवली, किती जरी सत्ता मिळवली, तरी मृत्यूपर्यंतच की, त्याच्या पुढं काय? म्हणून भौतिक जगतातली प्रतिज्ञा ही मृत्यूपर्यंत सोबत राहील, पुढं काहीही येणार नाही. मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. मग तेथे नचले
पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई मान्या जव काळाचे तुझेला जव काळाचे तुझेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला तव काळाचे तुझेला तव काळाचे तुझेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला महाराज वर्णन करतात मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई म्हणून संसारासंबंधानं केलेली प्रतिज्ञा निरर्थक आहे. काहींची प्रतिज्ञा सार्थक आहे. वेळ घालवत नाही आता. सार्थक प्रतिज्ञा साधकाची आहे. साधकानं कोणती प्रतिज्ञा केली आहे? कमी उद्धा प्रतिज्ञा कोणती केलेली आहे? प्रतिज्ञा साधकाची ही आहे म्हणे ते न करी जेणे ऐसे होय जे भवसर्गा उबगले मुमुक्षु योगज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा येथ पैज मांडले त्यांनी की आता जन्म मरणाच्या चक्रात पडायचंच नाही. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनिनवचे तेवी अतिता जन्माचे उने जो वाही डोळा हरळ नविरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्मदुःख. आणि आता जन्मालाच यायचं नाही असा निश्चय करून निघालेला साधक आहे. त्याचा निश्चय झाला की आता मला जन्माला यायचं नाही. मला माझा आत्मोद्धार करायचा आहे. मला देवाच्या चरणापर्यंत पोहोचायचं आहे. तुका म्हणे पाया पासी येईल आईसी वास येईल आईसी वासना येईल आईसी वासना तुका म्हणे पाया पाशी येईल आईसी वासना येईल आईसी वासना येईल आईसी वासना तुका म्हणे पायापाशी येईल आईसी वासना ही साधकाची प्रतिज्ञा आहे. देवाच्या चरणापर्यंत पोचायचं आहे. मज तो कुरवाळीला जग जेठे दाटयेन कंठी सद्गदेत त्याची ही प्रतिज्ञा आहे. या अर्थाने साधकाची प्रतिज्ञा सार्थक आहे. कारण मनुष्य देहाला कृतार्थता सार्थकता देणारी ती प्रतिज्ञा आहे. पुढं चला. संतांची प्रतिज्ञा हे जगदुद्धारक आहे. आता हे जर सांगत बसलो तर नक्कीच 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. किती प्रमाणदेव असे की संतांच्या प्रतिज्ञेनं जगताचा उद्धार आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतल्या जर प्रतिज्ञा पाहिल्या की नाही जगदुद्धाराच्या कशा प्रतिज्ञात लक्षात येईल आपल्या. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणायला लागली म्हणे बाबा रे मी सांगायला होते ध्यान देऊन ऐका प्रेमानं ऐका लक्ष देऊन ऐका आस्तिक्य बुद्धीनं ऐका तर्कशून्य होऊन ऐका असं बोलायला लागले ज्ञानोबा. आणि असं ज्ञानोबा बोलायला लागले की एक जण म्हणला असं ऐकल्यावर काय मिळेल. ज्ञानोबांनी सांगितलं जीवनात सच्चिदानंद मिळेल अर्थात आनंद मिळेल. ते म्हणले याला पुरावा काय. ज्ञानोबरायांचा तिथं अधिकार त्या अधिकाराच्या भूमिकेवर ज्ञानोबराय बसून बोलायला लागले. अरे काय पुरावा पाहिजे म्हणे हे मी सांगतोय ना. ही माझी प्रतिज्ञा आहे की माझी ज्ञानेश्वरी जो प्रेमानं ऐकेल त्याला सर्व सुख प्राप्त होतील. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासे पात्र होईजे. याला आधार काय ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणजे आधार विधार नाही. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. उघड सांगतो म्हणजे चॅलेंज आहे माझी प्रतिज्ञा आहे की ज्ञानेश्वरी खरीच सद्भावानं ऐका. तुम्हाला नाही आनंद मिळाला तर माझी प्रतिज्ञा आहे.
साधूची प्रतिज्ञा ही जगदुद्धारक आहे. हा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडो जगा. हे ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. आनंदाचे आवारू मांडो जगा. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. म्हणून भलतेने येथ सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे. ये तुले नि संसारासी द्यावे तिळोदक. कोणी या माझ्या ज्ञानेश्वरीच्या अर्थगंगेमध्ये सुस्नात व्हा, स्नान करा, सद्भावानं स्नान करा. तो संसार जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. किती प्रतिज्ञा सांगू अशा. अवघाचे संसार सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीन अवघाचे सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा अवघाचे संसार सुखाचा करीण ही ज्ञानोबरांची जगदुद्धारक प्रतिज्ञा आहे. अशा अनेक प्रतिज्ञा आहेत संतांच्या ज्या जगदुद्धारक आहे. जगदुद्धारक प्रतिज्ञा आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये गेलो तर मग बाहेर निघता येणार नाही म्हणून जास्त वाढवत नाही. कारण किती प्रतिज्ञा ज्ञानोबरांनी कराव्या. तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षाशायिता. ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा. अरे येऊन ऐकायला तर बसून बघा. काय तुम्हाला निग्रह करत बसायची गरज नाही. माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला मोक्ष देऊन टाकेल. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तैसा श्रवणे आरते पठने मोक्षूची लाभे. हे ज्ञानोबरांनी सहज बोललेलं असलं तरी ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञाच आहे. मला वाटतंय ही प्रतिज्ञा आहे. मी कशासाठी बोलतो. संतांची कुठलीही प्रतिज्ञा जगदुद्धारासाठी आहे. आणि अजून एक प्रकार आहे संतांच्या प्रतिज्ञेमध्ये. तो म्हणजे संतांची आदर्श प्रतिज्ञा. आदर्श म्हणजे साधकांनी आपल्या जीवनात कसली प्रतिज्ञा करावी हे सुद्धा संतांनी काही अभंगात प्रतिज्ञा करून जगाला शिकवलंय. नाहीतर माणसं प्रतिज्ञा करतात की नाहीतर माणसं प्रतिज्ञा करतातच की. त्यानं मला भांडणात असं म्हणलंय त्याचा काटा काढल तवाच गप बसल म्हणून प्रतिज्ञा. काय प्रतिज्ञा करतात महाराज. माणसं लाथ मारेल तिथं पाणी काढेल. ह्याचीच लगवी गुतली पुन्हा. बोलू नये असं विभत्स पण झाल्यावर झालं. काय त्याला सांगण्याचा हेतू काय माझा. निरर्थक प्रतिज्ञा करण्याचा अर्थ नाही. संतांनी शिकवलं आपल्याला सार्थक प्रतिज्ञा जीवनामध्ये साधकांनी प्रतिज्ञा कशी करावी. आणि अशा आदर्श प्रतिज्ञा आहेत. त्यातलीच एक प्रतिज्ञा जगद्गुरु तुकोबर आहे. आज सेवेकरिता निवडलेल्या एक प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण से
तुझी चरण सेवा साधावाया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझी चरण सेवा सेवा हरिनाम घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुकोबरा इथं आपल्याला आदर्श दाखवण्यासाठी प्रतिज्ञा करतायत, पण ही सार्थक प्रतिज्ञा तुकोबराय करतात. घेईन मी जन्म. शंका येईल, महाराज जन्म घेईन म्हणतात, जन्म घेईन म्हणायची गरज नाही, जन्माला यावंच लागतं. कोणीही असो, ब्रह्मस्तंभ पर्यंत शंकराचार्यांची भाषा. किंवा भगवान गीतेमध्ये बोलतात, ब्रह्मभुवनान् लोका पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मभुवनान् लोका पुनरावर्ती एथ ब्रह्मपणाचे भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मादिकांना सुद्धा जन्म ही चुकणारी गोष्ट नाही. देवादिक जरी असले तरी क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती, त्यांना जन्माला यावं लागतं. येरा नाश आहे पुढे पुण्य सरताबा पुढे पुण्य सरताबा पुढे पुण्य सरताबा पुण्य येरा नाश आहे पुढे पुण्य सरताबा पुढे पुण्य सरताबा येरा नाश आहे पुढे पुण्य सरताबा येरा येरा नाश आहे पुढे पुण्य सरताबा पुढे पुण्य सरताबा पुढे पुण्य सरताबा पुढे येरा नाश आहे पुढे. कोणीही असो, पुण्य सरताबा पुढे. पुण्य संपलं की जव पुण्याची पाऊटी सरे सवे चिंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मातेचे अवदर कुहरी पचोने विष्ठेच्या दाथरी उकडवणे नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. याचा अर्थ जन्म चुकत नाही. उपजेते नाशे नाशिले ते जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च मृतस्य च ध्रुवम जन्म. याचा अर्थ काय? जो मेला त्याला जन्म ठरलेला आहे, जो जन्मला त्याला मरण ठरलेलं आहे. मी कशासाठी बोलतोय? जर मग जन्मायचं मरायचं ठरलेलंच आहे तर घेईन मी जन्म म्हणून लोकाची भूल कशाला करता? खरं आहे की आपल्याला जन्म मरण ठरलेलं आहे, पण संतांना जन्मही नाही आणि मरणही नाही. वेळ घालवत नाही, एका एका प्रमाणात मिटवू सगळं. म्हणजे वाढत चाललेलं हो भांडण ना विषय. संतांना जन्मही नाही आणि मरणही नाही. मला आत्ता मरणाचा विषय करायचाच नाही. संतांना जन्मच नाही महाराज, जन्मच नाही. जन्म नाहीचा अर्थ करत असताना जन्म नाही रे अनेक तुका म्हणे चुकले चुकले जन्माचे. आहो म्हणजे जन्माला आले मग चुकवलं असं का? संतांना जन्मच नाही हे सांगा. मग जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आपत्या नदीसे पारिखे तुका म्हणे अखंडितची सुखे वाणीवदे मुखे प्रेमामृताचे. असं घ्या म्हणजे तरी जमलं नाही आम्हाला. नीट सांगा. आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता जन्म मरण काही ये जन्म मरण झाला इहलो की खरलो झाला
सकळी वैकुंठा आले सकळी वैकुंठा तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ आम्हा भय चिंता नाही दाख जन्म मरण काही एक तुका म्हणे आम्हा तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी संतांना जन्म मरण नाही महाराज न लगे आम्हा जन्मा मरावी लागत. किती प्रमाण देऊ आपल्याला. इदम ज्ञानमुपाश्रित्य भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. मम साधर्म्यमागतः परिणाम सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च सर्ग अपि न उपजायन्ते. सर्ग स्थितीतही ज्यांचा जन्म नाही त्यांना विसर्ग स्थितीत देहधारण करून जन्माला यावं लागेल हे तर कधीच संभवत नाही. म्हणून संतांना जन्म नाही. पण जन्म नसलेले हे संत अपेक्षा करतात देवाकडे घेईन मी जन्म. असं का बरं म्हणावं लागलं हो. याच्या आधी तुकोबरांनी देवाला विनंती करून बघितलं आम्हाला जन्माला घाल बाबा म्हणून. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा. देवाला संकोच वाटू लागला. अशा या रक्तरेतानं भरलेल्या या नाशक्या पुसक्या देहामध्ये या परमचैतन्य स्वरूप संतांना घालावं कसं संकोच वाटू लागला देवाला. पण संतांनी विनवणी थांबवली नाही. देवा आम्हाला जन्म द्या. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. पण काही केल्या देव मनावर घेईना महाराज. देव मनावर घेईना. शेवटी संतांना म्हणावं लागलं जाऊ दे तू मनावर घेनास तर घेनास. आता आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग करू आणि मग घेईन मी जन्म. तुकोबराय बोलतात देवा आम्ही जन्माला येणार जन्म घेणार आणि जन्माला जन्म घेऊन काय करणार तर याजसाठी देवा याच्यासाठीच जन्माला येणार. कशासाठी तुझी चरण सेवा साधावया. देवाची सेवा करण्यासाठी आम्ही जन्माला येणार. सेवा कशासाठी. परमार्थामध्ये सेवेतच आनंद आहे महाराज. परमार्थातच कशाला. व्यवहारापासून बघा मालक होण्यात मजा आहे का सेवक होण्यात मजा आहे. सेवक होण्यात मजा आहे. म्हणजे असा अर्थ करू नका की असलेलं शेत सगळं एकूण उद्यापासून रोजानं जावं म्हणून. पण हे स्वाभाविक सत्य आहे की मालकापेक्षा समाधानी नौकरच आहे. नौकराला काय टेन्शन आहे हो. पाऊस पडला काय ना पडला काय वापसा झाला काय ना झाला काय पेरणी झाली काय नाही झाली काय रसणी झाली काय नाही झाली काय रोग पडला ना पडला फवारणी झाली नाही झाली भाव आला गेला काही टेन्शन नाही. रोजानं सांगितलं की जाणे तुमच्याकडे किती वाजता येतात रोजगारी काय म्हणतात त्याला रोजगारी 11ला येतात का आणि जातात कितीला. मधली जेवणाची सुट्टी म्हणजे 1 तास म्हणजे 11 ते 5 म्हणजे 6 तासात 1 तास जेवणाची सुट्टी केली राहिली किती 5 तास. 5 तासाच्या कामाला ही किती त्याला काय म्हणतात रोजगार किती 300 350 400. सध्याचं कामाचा पिरियड आहे 500. मला सांगा काय न करता नुसतं 4-5 तास काम केलं की एवढा विषय आहे. एवढी धनराशी आहे त्याला. शेतकऱ्याला टेन्शन आहे का नाही. रोजगाराला एकदा घरी येऊन झोपला लाईट रात्रीची असो दिवसाची असो थंडी असो नसो खोऱ्या असो नसो पाण्याला जायची गरज नाही. रातव्यानं मोटरसायकलवर बसून शेताकडे जाऊन तसल्या थंडीत दारं द्यायची गरज नाही. काही नाही काही नाही. मी कशासाठी बोलायलो हे. सेवक होण्यात आनंद आहे. मालक होणं मोठेपणाचं जरी दिसत असलं तर सेवक होण्यात लई मजा आहे म्हणायचं. तुकोबरा एका ठिकाणी बोलतात अरे देव देव काय करता म्हणे. त्या देवाला काय भलतं टेन्शन आहे. सगळ्या जगातल्या प्रत्येक जीवाचं पोषण पालन पोषण त्याला करायचं टेन्शन आहे. आम्हाला काय.
देवासी लागे सकळासी पोसावे देवासी लागे सकळासी देवासी लागे सकळासी पोसावे आम्हा काय खावे नाही चिंता नाही चिंता आम्हा काय खावे नाही चिंता आम्हा काय खावे तुकोबर आहे सांगतात देवासी लागे सकळासी पोसावे सगळ्याला पोसावं लागतं तुका म्हणे माझी भूक तेथे काय जोगावी ते माय तिन्ही लोकाला पोसावं लागतं देवाला पण आम्हाला मात्र आत्ताचं जेवण झालं संध्याकाळचं काय याची सुद्धा चिंता नाही चिंता करणारा तू आहे म्हणून सेवकाला आनंद आहे म्हणून देवा आम्हाला मालक व्हायचं नाही आम्हाला सेवक व्हायचं आहे अजून एक कारण आहे सेवक होण्याचं मालक झालं की स्पर्धेला तोंड द्यावं लागतं सेवकाची कोण स्पर्धा करतं का नीचपण हरी नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही देवा आम्हाला सेवक वृत्तीतच ठेवा का कारण नीचपण बरवे देवा कमीपणा राहिलेला बरा आहे आमच्याकडे सेवाभाव राहिलेला बरा आहे न चले कोणाचाही दावा म्हणजे स्पर्धेच्या भागात पडावं लागत नाही कोण आमच्याबरोबर रेस करणार नाही त्याचंच पुढचं प्रमाण द्रुपद आहे महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते मोठी मोठी झाडं उपडून पडतात महापुरामध्ये पण तेथे लवाळे वाचते म्हणून आम्हाला लहान व्हायचं आहे तुझी चरणसेवा साधावया सेवा करायची आहे 2 झाले का आता किती वाढवता येईल बरं का याला वेळ नाही सगळं बोलायला सेवाच कशासाठी मागितली आमच्या बापदाद्यांसुद्धा हेच केलं म्हणून तुझी सेवा करायची आहे माझ्या वडिलाची तुझी चरणसेवा पांडुरंगा म्हणून आम्हाला तीच सेवा करायची म्हणून आम्ही जन्माला येणार तुझी चरणसेवा साधावया असा अर्थ घ्या अरे अनेक जन्मापासून सेवाच केली आहे म्हणून इथून पुढे आम्हाला अनेक जन्मापासून म्हणजे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर मग तुम्ही रामराजे आम्ही वानराच्या फौजे तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्षक गोपाळ तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो आता कोणता अवतार घ्यायचा आहे तो घ्या देवा इथून पुढचा पण आमचं रिझर्वेशन कायम राहू द्या तुझी चरणसेवा या अर्थाने तुकोबराय बोलतात म्हणले महाराज हे तुम्ही दिलं प्रमाण पण हे सगळा अभंग क्षपक आहे गाथ्यात प्रमाण आहे का असं गाथ्यातही प्रमाण आहे म्हणूच का पण वेळ झालाय आता म्हणत बसत नाही निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गायी सवे चारीत फिरत असो देवा तुम्ही निरामय अवस्थेत होतात त्यावेळेला आम्ही तुमच्या चरणात होतो तुम्ही सगुण रूप धारण करून राम झालात तेव्हा आम्ही वानर झालो तुम्ही कृष्ण झालात की आम्ही तुमच्याबरोबर गायी राखल्या आता तुम्ही विठ्ठल झालात वारकरी होऊन तुमच्या दरबारात येतो इथून पुढं कोणताही अवतार घ्या पण आम्ही मात्र जन्माला येणार येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुझ्याबरोबर जन्माला येणार आणि येऊन ही सेवा कायम ठेवणार म्हणून तुझी चरणसेवा साधावया देवा आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ पण महाराज डोक्याची सेवा करा पाठीची सेवा करा पायाचीच का बरं स्वाभाविक आहे त्याचं कारण आहे पायात लय मजा आहे देवाच्या काय मजा आहे देवाच्या पायात ते पाय म्हणजे सामान्य पाय नाहीत महाराज ज्ञानी लोकांना देवाचं स्वरूप मिळतं पण पाय मिळत नाहीत
योग्यांना देवाच्या स्वरूपाचा आनंद मिळतो पण पाय मिळत नाही. कर्मकांड्याला तर पाय मिळण्याचा विषयच नाही. पाय फक्त भक्तासाठी स्पेशल आहेत. मोक्ष सुद्धा त्या पायापर्यंत पोहोचू शकत नाही. तुकोबाराचं प्रमाण देतो, उगं काही बोलत नाही. तुका म्हणे मोक्ष राहे अलीकडे, इतर बापुडे काय तेथे. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरते, तेथे हे उपाय नसरते. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. तुका म्हणे मोक्ष राहे अलीकडे, इतर बापुडे काय तेथे. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरते. शिवरायांना लिहिलेल्या पत्रातला अभंग आहे. तुकोबाराय म्हणले अरे मोक्ष अलीकडे राहील, ते पाय आम्ही मिळवलेत, मग तेथे हे उपाय नजराणा, तेथे हे उपाय नसरते. मला सांगायचं काय आहे, मोक्ष सुद्धा ज्या पायापर्यंत पोचू शकत नाही ते हे पाय. जे पाय मिळण्यासाठी लक्ष्मीला सुद्धा तप करावं लागलं. उगाय का सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा. ते पाय धुवावयाच्या दैवा, प्राप्त झाली पात्र झाली. ते पाय धुवावयाच्या दैवा, ते म्हणजे देवाचे. देवाचे पाय धुवायला ती पात्र ठरली लक्ष्मी, पण तिला सुद्धा सगळं ऐश्वर मागं टाकावं लागलं. म्हणून व्युत्पत्त्या घवी सांडीजे. हा पुढची जोळी आहे बघा, 90ली जोळी आहे. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे. जय जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाझे. देवाचे पाय कोणालाही मिळत नाहीत महाराज, आणि ते पाय आम्हाला मिळालेत, आणि त्याच पायाची सेवा करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. हे पाय म्हणजे कोणते पाय आहेत? ज्या पायाच्या आधारानं भवनदी तरता येते. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरे भवनदी. ते हे पाय. आता पायाचंच वर्णन करत बसलो, अजून वेळ जाईल, म्हणून एवढंच बोलतो की असे जे अत्यंत दुर्लभ आणि श्रेष्ठ चरण आहेत, त्या चरणाची सेवा करण्यासाठी जन्माला येणार. घेईन मी जन्म यासाठी दिवा, तुझी चरण सेवा साधावया. पण महाराज चरण सेवा करायला माझे चरण भेटले तरच की. तू कोवरा म्हणले तू ना भेट, पण तू कुठल्या ठिकाणी राहतोस ते आम्हाला माहिती आहे. म्हणून चरणाची सेवा म्हणजे प्रत्यक्ष चरणाची सेवा व्हावी असा भाग नाही. त्या चरणसेवेचं स्वरूप महाराज सांगतात. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे. एक देवाचं नाम ही देवाची सेवा आहे. एकच प्रमाण देतो. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. ते आवडीपासून पुढं म्हणायचं आणि ते पर्यंत थांबायचं. सेवा ते ती सेवा आहे. आवडी उच्चारावे नाम. आवडीनं देवाचं नाम घेणं ही देवाची सेवा आहे. कारण नाम आणि देव वेगळे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. चैतन्य हे निज धाम. चैतन्य हे निज तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. नाम हे देवाचं स्वरूप आहे. 8व्या अध्यायाच्या शेवटी ओवी आहे. सगळी माझ्या स्मरणात नाही, पण आश्रयो आकाशा आकाशाची जैसा मज नाम नामी तैसा अभेदू असे. भगवान बोलतात की नामात आणि नामी, नामी म्हणजे परमात्मा, या दोघांमध्ये अभेद आहे. कसा? आकाशाला आकाशच आश्रय आहे की. एक घट आहे, त्या घटातही पोकळी, ही पण पोकळीच आहे.
ती एकमेकाशी अभिन्नच आहेत की, फक्त उपाधी घटाची आहे, अवघड विषय आहे. तसं नाम हे आकारूपानं नाम जरी उपाधीनं असलं तरी ते नाम आणि देव हे वेगळे नाहीत. म्हणजे नामा म्हणे नाम केशव केवळ, जानती प्रेमळ साधू संत. नामदेव महाराज सांगतात नाम आणि देव वेगळे नाहीत, म्हणून नामचिंतन करणं ही देवाची सेवा आहे. हरिनाम कीर्तन, त्याच्यात हरिनामाचं महत्त्व आहे. हरी शब्दालाही महत्त्वच आहे. हरी का म्हटलं? हरी म्हणजे हरण करणारा. हर इति इति हरी. कशाचं हरण करतो? फार मजा आहे. चित्ताचंच हरण करतो असं नाही. चित्त हरण करण्यासाठी त्या चित्ताची योग्यता व्हावी यासाठी आधी चित्ताचा मल हरण करतो, मग विक्षेप हरण करतो, मग आवरण हरण करतो आणि विशुद्ध झालेल्या चित्ताला त्या चित्ताचं हरण करतो आणि एक दिवस भक्ताचं भक्तरूपानं हरण करून देवरूप देऊन टाकतो. म्हणून तो हरी हरी आहे. चला ठीक आहे, अशा हरीचं स्मरण करावं. हरीचंही महत्त्व आहे महाराज. हरिनामाचं महत्त्व आहे. हरिनाम सार जिव्हाया. हरी 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 हा मंत्र किती प्रमाणात देता येतील असा हा हरी शब्द आहे. नाथ ज्ञानोबारायांनी तर हरी शब्दाला किती महत्त्व दिलेलं आहे. म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये श्री हरी लिहून कुठलंही कागद लिहावा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू रामसुखदासजी बाबा म्हणायचे, ज्या कागदावर वर श्री हरी लिहिलेलं नाही त्याच्यावर किती जरी विद्वत्ता प्रचूर शब्दांची मांडणी केली तर ती फलकट आहे म्हणायचे. हरी लिहिलं पाहिजे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जो मंत्र सांगितला तो रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. हरीला महत्व आहे. हरी वगळून काहीच नाही. वेदामध्ये आलेला मंत्र सुद्धा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा मंत्र सुद्धा हरी या अर्थानंच हरे आलेला आहे. मी कशासाठी बोलतो हे? हरीला महत्व आहे. हरिनाम कीर्तन ही देवाची सेवाच आहे. संतांचे पूजन, संतांची सेवा केली की देवाला आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा, तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ, तुका म्हणे संत पूजा तेची आवडे गरुडध्वजा. प्रमाण अनेक आहेत. संतांची पूजा ही देवाचीच पूजा आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संतांची सेवा केली की देवाला पोचते. याच्या पुढे जाऊन सांगू, संतांची पूजा देव करतो. देव हातीचे लीला कमळे पूजतया ते, निज कमळे सदा निज भक्त पूजी. परमात्मा भक्तांची पूजा करतो आणि ती पूजा आपण केली तर देवाची पूजा नक्कीच झाली. कारण संत आणि देव सुद्धा वेगळे. मम साधर्म्य मागत या अर्थाने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. आणि घालू लोटांगण महाद्वारे. महाद्वारात लोटांगण घालायचं कशासाठी? कारण पंढरपुरातला पांडुरंग सुद्धा देव आणतो. देव वेगळा नाही, ती मूर्ती नाही, कुणीतरी आणून बसवलेला देव नव्हे. तो नाही घडविला नाही वैसविला, पुंडलिकाला भेटावया. नामदेव महाराज सांगतात, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. उगवले बिंब तो अनायासे प्रगट झालेला आहे, तो कुणी बसवलेला देव नाही. म्हणून विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोल नायकावे. म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोल नायकावे. तो कोणी जरी असला, आदी करुणी ब्रह्मादी करुणी. तुकोबऱ्यांचं पुढं चरण आहे. तुकोबराय बोलले, ब्रह्मदेवाने जरी म्हटलं की हा विठ्ठल ब्रह्म नाही, त्या ब्रह्मदेवाचं ऐकू नका म्हणे. ते लबाड आहे म्हणा त्याला, पण विठ्ठल हा परब्रह्म आहे. आनंदद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण. ज्ञानोबराय बोलतात, तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादी का ध्यान, पाऊ दे समान विटेवरी शोभती. तो हा विठोबा निधान निधान, तो हा विठोबा निधान
हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभते. इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिते, श्रुते शास्त्रे तेही यातेची स्तविते. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते, निळा म्हणे तू हा जोडला सांगाती हो. असा हा पांडुरंग परमात्मा आहे, तो कुणी सामान्य नाही. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखील उभे केले विटेवरी. कशासाठी बोलतो हे, की प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माच या विठ्ठल रूपानं तिथं साकार झालेला आहे. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यम एकम तुरीयम असा असणारा हा परमात्मा परब्रह्म. तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, असा परब्रह्मलिंग आहे. मग पंढरपुरात कशाला उभारलाय? शंकराचार्यांनी सांगितलं, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम. इथं थांबा. पुंडलिकाला वर देऊन हा महायोग पीठामध्ये पंढरपुरात उभा आहे. कशासाठी? मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तम, मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तम, सगळ्या संत सज्जनांच्या समागमात तिष्ठत उभा आहे. मग परब्रह्मलिंगम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तम आनंदम कंदम परब्रह्मलिंगम, सगळ्या संत जनाच्या समागमाचं सुख घ्यावं म्हणून उभा आहे. अन्यथा हा इथला नाही. पण तया संगाचे निसुरवाडे मजविये हा देह धरणे घडे. या पंढरी क्षेत्राचं हे महत्त्व आहे. प्रत्यक्ष तिथं उभा असलेला परमात्मा हा बसवलेला केलेला झालेला देव नसून तो असलेला समग्र विश्वाचा जो सृजनहार आहे तो परमात्मा तिथं उभा आहे. आणि तो कुणी सामान्य नाही म्हणून तोही प्रत्यक्ष देव, त्याची सेवा. संतही प्रत्यक्ष देव, त्यांची सेवा. आणि नामही प्रत्यक्ष देव, त्यांची सेवा. हीच खऱ्या अर्थानं तुझी चरणसेवा. साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. आता वेळ होऊन गेली आहे, मधली चाल शेवटच का सरळ म्हणून घेऊ. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे, हरिनाम कीर्तन संतांचे, घालू लोटांगण माझा. विठोबा रखुमाई. बोला सर्वांनी हातानं टाळी मुखानं भजन करा. जय आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडा महा. तुकोबराय बोलता देवा ही सेवा करत असताना कुठं जरी असलो तरी आम्हाला सुख दुःखाचं भय राहणार नाही. आनंदानं भरलेली असो. आणि खरं आहे सेवेतला जो आनंद आहे की नाही तो जर जाणता आला तर सेवेत फार मोठा आनंद आहे.
आता आपल्याला तो जाणवत नाही, कमीपणा वाटतो, तुच्छता वाटते, नीचत्व वाटतं. नीचपणा म्हणजे खालची जागा वाटते ती, पण तसं नाही. सेवेतलाच आनंद अलौकिक आहे. म्हणून तुकोबराय बोलतात, आनंदे निर्भर असो भलती ठाई, कुठेही असं आनंदानं मी निर्भर असो, निश्चिंत ओतप्रोत भरलेली असो आनंदानं. आणि सुखदुःखानाही चाडा महा, सुखदुःखाचं पडलंय कोणाला? सुखदुःख समान सकळ जीवांचा, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा, धन्य जगी तोची एक हरिरंगणाचे. सुखदुःखाचं पडलंय कोणाला? ज्ञानोबरायांनी सांगितलं ना, हे सुख हे दुःख असं म्हणणारी ज्यांची बुद्धी ही बुद्धी न राहता भगवत रूप झाली आहे. बुद्धीकडे आहे निश्चय, याला सुख म्हणावं याला दुःख म्हणावं असं. पण खऱ्या अर्थानं संतांच्या जीवनात सुख दुःख ही नावाची भानगडच नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शंकराचार्य बोलतात की नाही, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. सुख दुःख दोन्ही उलंडिले. संतांनी सुख दुःखातीत स्वरूप प्राप्त केलेलं असल्यामुळं सुख दुःखा नाही चाडा महा, कुठेही जन्माला घाला देवा. फक्त एक विनंती आहे, काय? एक मागणे ऋषिकेशे, चित्त द्यावे सांगतो वचनासी, मज अंतर तुझ्या चरणासी, न पडे ऐसी कृपा करी, नको तुझी बुद्धी आणि रिद्धी सिद्धी परलोक. मग तू स्वामी मी सेवक, खंडना नको करवाईसी, नको तुझी बुद्धी आणि रिद्धी सिद्धी परलोक. काहीही द्या पण तुमच्या चरणापासून आम्हाला दूर करू नका देवा. हृदयी होणी तुवा नव जावे, म्हणून आनंदे निर्भर असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाडा महा. मग सेवेशिवाय दुसरं काय? आणि कसा आहे असं न करे, दुसरं काय आम्हाला करायचंही नाही, सेवाच करायची आहे. आम्हाला माहीतच नाही दुसरं काय. तर बघितलंय आम्ही सगळं, पण सगळे दगा देणारेच साधन आहेत, दगा देणारे. म्हणजे काय काय केलं महाराज तुम्ही? यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती वो. म्हणजे बरं पुढं काय? करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. पुढे निळबराची गवळ नाही. केलं आम्ही, सगळं केलं. सोवळे मिरविता विधिनिषेध आगळा है ना. आता धनीवरी ध्याऊ याला हो, सगळं करून बघितलं पण सगळ्यात गोहळच आहे. योगाभ्यासे सिद्धी रोधिती त्या वाटावो, जाणो जाता जाणीव घाली आड फाटावो. हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. म्हणून आम्हाला काय तर करून देव व्हायचं नाही, देवाचं व्हायचं आहे. म्हणून अनेक सायास न करी, अनेकास न धरे. कसली आम्हाला इच्छाही नाही देवा. मग काय करणार? तर होईन उदास सर्व भावे. अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे. सर्व भावाने या जगत असे आम्ही भिन्न असो, जगात राहून जगापासून वेगळे असो. एक कविता होती जुनी. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी माझा, गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा वेगळा. एक कविता होती, फार जुनी कविता आहे ती. आता काही माझ्या सगळी लक्षात राहिली नाही, पुन्हा कधीतरी आल्यावर म्हणून दाखवतो. सुरेश भटांची कविता आहे ती, काय फार अवघड नाही. आत्ता परवाची आहे. सुरेश भटांचं निधन होऊन एक 5-6 वर्ष झाली असतील, 4-5 वर्ष. त्यांची कविता आहे. सगळ्या रंगात आम्ही रंगलेले आहोत, सगळ्या जाळ्यात गुंतल्यासारखे दिसत जरी असलो तरी मात्र आम्ही मोकळे आहोत. कुठलाच रंग आम्हाला लागलेला नाही, बेरंग आहोत. बेरंग म्हणजे आनंद शून्य असं नाही,
कारण बेरंग शब्दाचा अर्थ आनंद न येणं असा होतं. काय नाही हो, कीर्तना सगळा बेरंग झाला म्हणते. म्हणजे काय, आनंद आला नाही, आनंद शून्यता आली. पण आम्ही बेरंग शब्दाचा अर्थ आनंद शून्य नाही, एवढा आनंद पोटात भरलाय की आता दुसरं काय मध्ये घुसायला जागाच नाही, फक्त आनंदाच्या रंगात रंगलेले आहेत, दुसरा रंगच नाही जीवनात. अशी उदासीनता आहे संतांची, मध्यस्थ अवस्था आहे. त्यागही नाही भोगही नाही, साक्षीत्व आहे. साक्षीत्व म्हणजे दिवा, ज्ञानोबांची भाषा. आता दिवा गेला, बल्ब घरात लावला, बल्ब, तो बल्ब घरातले सगळे व्यापार बघतो की नाही, कोण काय करायले, कोण काय करायले, कोण काय करायले, पण कुणाला हे करणूक म्हणत नाही, कुणाला हे कर म्हणत नाही. ज्ञानोबांनी तिथं दिवा सांगितला. आता दिवा राहिला नाही म्हणून मी बल्ब म्हटलं. जैसा दीप ठेविला परिवरी, कवना ते नियमिना निवारी, आणि कवन कवने व्यापारी राहते तेही नेने. विगत वितृष्ण आहे तो, तशी संतांची अवस्था आहे. संत सुद्धा कोणाचं नियमन करीत नाहीत, फक्त द्रष्टाभावानं सगळ्याकडे बघत राहतात. म्हणून होईन उदास सर्व व्हावे. आणि म्हणले महाराज प्राप्तव्य काय तुमचं? अरे जगातलं जे प्राप्तव्य आहे ते आमच्या घरी काम करतंय. मोक्षा महाघरी कामारी ते दासी, होय सांगवायचे तुका म्हणे. मोक्ष संतांच्या घरी काम करतो महाराज. मोक्षू दुराराध्यू किर होय, परी तो आराधी तुमचे पाय, म्हणून धाडीसी तेथ जाय पाय कुजैसा. संतांनी जिकडं धाडावं तिकडं मोक्ष पळतो. त्यांचा सेवक आहे तो, संतांच्या घरी मोक्ष काम करतो. याचा अर्थ काय, तर ब्रह्मज्ञान त्यांच्या दारामध्ये आहे, ब्रह्मविद्या त्यांच्याजवळ आहे. ब्रह्मविद्या जिथं आली तिथं मोक्ष आला. म्हणून मोक्षसुद्धा सेवा करायला उभा आहे. आम्हाला देवा मोक्ष अवघड नाही, म्हणून आम्हाला मोक्ष नाही पाहिजे, निरामय अवस्था नाही पाहिजे. निश्चिंत अवस्थेमध्ये राहून काय करावं. एक गवळण आहे निळोबरायांची, मला आठवेना, मागापासून आठवतोय. पण निरामय अवस्थेमध्ये काहीच नाही म्हणून तर आम्हाला भेद करायचा आहे. गोपिकांचा भाव आहे तो. यासी पाहता हृदयस्थ पाहिला, याच्यातला आहे ते चरण. आठवेना मला, पण आज बघायला ध्यानात आलं नाही बघावं म्हणून. तसला नाद कुठला अभ्यासाचा आम्ही काय, रात्रंदिवस अभ्यासाचा ध्यान राहिल्यावर मग ते आठवते सगळं. असं आम्हाला निरामय अवस्थेत राहिलं तर तुझ्या सेवेत अंतर पडेल. म्हणजे आम्हाला गुलाबजामुन व्हायचं नाही, गुलाबजामुन खाणारा व्हायचं आहे. मोक्ष मिळवणं म्हणजे देव होणं आहे, पण आम्हाला देव व्हायचं नाही, देवाचा भोक्ता व्हायचा आहे. देवाचा भोक्ता म्हणजे कसं हो महाराज, आता ते अवघड आहे सगळं. कैवल्या ही चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्यभज्य काळोवा, भक्तीच्या घरी अमृत अनुभवातली ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात की नाही, अवघड आहे सोडवत बसायला. फक्त आता एवढंच म्हणतो, आम्हाला भक्तीच्या घरी राहून सर्व इंद्रियाच्या द्वारा देवाची सेवा करायची आहे, देवाचं समास्वादन करायचं आहे. तुका म्हणे आहार झाला, रात्री झाला असे विषय, हा विठ्ठला म्हासे. आता आमच्या सर्व इंद्रियाचा आहार परमात्मा झाला. डोळ्यानं त्याला पाहायचं आहे, कानानं त्याचे गुण ऐकायचे आहेत, मुखानं त्याचं गुणगान गायचं आहे, हृदयामध्ये त्याला साठवायचं आहे, प्रेमानं त्याला संकल्प शक्तीनं आलिंगन द्यायचं आहे, हातानं पायानं त्याची सेवा करायची आहे. तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठला म्हासीन. याच्यासाठी मोक्ष डावलून संतांनी जन्म स्वीकारला. बघा, संत निरामय अवस्थेत असून जन्म स्वीकारून देवाची सेवा करू इच्छितात. आपण तर अनायासे मनुष्यदेहाला लाभलोत, मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. निश्चित रूपानं आपल्या जीवनातला क्षण ना क्षण देवाच्या सेवेत, अर्थात नामचिंतनात, संत सेवेत, नाही तर वारीमध्ये, क्षण ना क्षण या तीनही सेवेमध्ये सार्थक व्हावा एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जिच्या वाढदिवसानिमित्तानं हा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं हा उत्सव आहे, त्या ज्ञानेश्वरीलाही जगद्गुरु तुकोबारांची, ज्ञानोबारांची कृपा व्हावी, पांडुरंग परमात्म्याची कृपा व्हावी, तिच्याही हातून संप्रदायाची सेवा, सार्थक जीवनाची वाटचाल व्हावी एवढी प्रभुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण सेवेमध्ये उपस्थित आहात, तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. या ठिकाणी थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, झालो उतराये पांडुरंगा, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा. तुका म्हणे होय सांगू आहे, तुका म्हणे
कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन होय सांगू ऐसे तुका मने होय सांगू ऐसे तुका मने संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन मोक्ष आमाघरे कामाने ते दासे 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 होय सांगू ऐसे तुका माने 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 हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन होय जे तुका होय सांगू ऐसे तुका मने हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन